मित्रांनो बघा, आपल्या आयुष्यामध्ये ना एकतरी मैत्रीण ही आपली असतेच. म्हणजे आपण जिला मैत्रीण मानतो, जी आपल्याला मित्र मानते, तर अशी एक चांगली मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये ना ही असतेच. पण मित्रांनो कधी कधी काय होतं माहिती आहे का, की म्हणजे जिला आपण मैत्रीण मानतो आणि जी आपल्याला मित्र मानते, सो म्हणजे तिच्या मनामध्ये ना आपल्याविषयी मैत्रीच्या पलीकडे काहीतरी भावना असतात. म्हणजे ती मुलगी ना कुठेतरी आपल्याला म्हणजे तिला आपण आवडत असतो, पण तिच्या भावना ना आपल्याला समजत नाहीत. सो मित्रांनो, तर त्या तिच्या भावना ना आपण कशा ओळखायच्या, तिच्या मनामध्ये काय चाललंय, म्हणजे ही गोष्ट आपण कशी ओळखायची. तर मित्रांनो ह्या बाबतीत ना आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी जर 3 कामं ना जर ती म्हणजे तुमची मैत्रीण जर तुमच्यासोबत ना जर म्हणजे कायमचं जर ती 3 कामं जर करत असेल ना, तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुम्हाला फक्त मित्र अजिबात मानत नाही. म्हणजे तिच्या मनामध्ये ना तुमच्याविषयी मैत्रीच्या पलीकडे जाऊन काहीतरी भावना म्हणजे तिच्या मनामध्ये आहेत असं मित्रांनो म्हणजे प्रूफ होतं मित्रांनो. कारण मित्रांनो अशी कामं ना तीच मैत्रीण तुमच्यासोबत करेल. म्हणजे जी मैत्रीण ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी म्हणजे त्या मैत्रिणीला तुम्ही आवडत असाल. म्हणजे नाहीतर अशी कोणती पण मुलगी असं तुमच्यासोबत ना अशी कामं अजिबात करणार नाही. सो मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना छोट्या छोट्या गोष्टी कायमच्या नोटीस करणं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींना पकडून तुमच्यावरती रुसणं. होय मित्रांनो, काय बोललो मी, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी कायमच्या नोटीस करणं आणि तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींना पकडून तुमच्यावरती ना रुसणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला कायमचं कॉल करता, कायमचा मेसेज करता, पण एखादा दिवस ना तुम्ही तिला कॉल करायला विसरलात, तुम्ही तिला मेसेज करायला विसरलात. सो म्हणजे त्या पण गोष्टीला पकडून ना ती तुमच्यावरती रुसेल. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमची मैत्रीण ना तुम्हाला काहीतरी काम सांगत होती आणि तुम्ही तिचं काम ना ऐकला नाहीत. सो म्हणजे त्या गोष्टीला पकडून पण ना ती तुमच्यावरती रुसेल. म्हणजे एखाद्या म्हणजे वेळी ना तुमची मैत्रीण तुम्हाला म्हणजे एखाद्या ठिकाणी भेटायला बोलवत होती. सो म्हणजे तुम्ही काहीतरी कामामध्ये ना बिझी होतात. म्हणजे अशा कारणामुळे ना तुम्ही तिला भेटायला गेला नाहीत. सो अशा पण कारणाला पकडून ना ती तुमच्यावरती रुसेल. म्हणजे बोलता बोलता तुम्ही तिला ना काहीतरी चुकून म्हणजे मस्करीमध्ये तुम्ही तिला काहीतरी बोलून गेलात. सो मित्रांनो ती पण गोष्ट पकडून ना ती तुमच्यावरती रुसेल. असं मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या म्हणजे एकदम म्हणजे किरकोळ असतात. सो अशा किरकोळ गोष्टींना पकडून ना ती तुमच्यावरती रुसेल. आता मित्रांनो तुम्हीच मला सांगा की आपण रुसतो कोणावरती, म्हणजे जी व्यक्ती आपल्याला आवडत असते आणि ज्या व्यक्तीला ना आपण आपल्या हक्काची व्यक्ती आपण मानतो. सो अशाच व्यक्तीवरती आपण रुसतो मित्रांनो. सो मित्रांनो जर तुमची मैत्रीण जर तुमच्यावरती ना अशा छोट्या छोट्या गोष्टींना पकडून जर तुमच्यावरती ना रुसत असेल, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मैत्रीण ना म्हणजे तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी ना काहीतरी भावना आहेत. म्हणजे ती मैत्रीण ना तुम्हाला कुठे ना कुठे म्हणजे तुमच्या मैत्रिणीला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो तीच मैत्रीण तुमच्यावरती रुसेल म्हणजे ज्या मैत्रिणीला ना तुम्ही आवडत असशीला. म्हणजे नाहीतर अशी कोणती पण मैत्रीण तुमच्यावरती ना अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून अजिबात रुसणार नाही. सो हा मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा.
आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत बोलून न देणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत बोलून न देणं. आता मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ना एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत जर बोलत असशीला किंवा तुम्ही ना एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत कुठेतरी फिरायला गेलात आणि म्हणजे तुमच्या त्या मैत्रिणीला म्हणजे तिला समजलं की तुम्ही ना अशा अशा मुलीसोबत बाहेर फिरत होतात, तुम्ही ना अशा अशा मुलीसोबत म्हणजे अशा अशा ठिकाणी ना तुम्ही गप्पा मारत होतात. सो असं समजल्यावरती ना ती मुलगी म्हणजे तुमची मैत्रीण तुमच्याकडे येऊन ना तुमच्यावरती रागवेल. म्हणजे ती सरळ तुम्हाला बोलेल की तू त्या दिवशी त्या मुलीसोबत फिरायला का गेलास, तू त्या दिवशी त्या मुलीसोबत गप्पा का मारत होतास. म्हणजे आजपासून जर तू ना त्या मुलीसोबत जर फिरताना किंवा बोलताना जर मला दिसलास ना तर म्हणजे मी तुझ्यासोबत अजिबात बोलणार नाही. म्हणजे मित्रांनो तुमच्या मैत्रिणीला ना ही गोष्ट सहनच होणार नाही की तुम्ही ना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहात. म्हणजे मित्रांनो ही गोष्ट ना तिला अजिबात सहन होणार नाही. कारण मित्रांनो तिच्या मनात ना तुमच्याविषयी मैत्री पलीकडे काहीतरी भावना आहेत. कारण मित्रांनो असं जर नसतं ना तर तिने तुम्हाला कोणत्याच मुलीसोबत बोलायला आणि फिरायला तिने तुम्हाला म्हणजे अडवलं नसतं. जर ती तुम्हाला कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत जर फिरायला आणि बोलायला जर अडवत असेल ना तर मित्रांनो समजून जा की तिच्या मनामध्ये ना काहीतरी भावना ह्या 100% आहेत आणि ती मैत्रीण तुम्हाला कुठे ना कुठे म्हणजे तिला तुम्ही आवडता असं सिद्ध होतं मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुमच्या समोर ना छोटे मोठे हट्ट करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुमच्या समोर ना छोटे मोठे हट्ट करणं. आता मित्रांनो बघा, जर तुमची मैत्रीण ना तुमच्यासोबत असताना जर छोटे मोठे हट्ट जर करत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल आता मला ना पाणीपुरी खायची इच्छा झाले तर आपण दोघं ना पाणीपुरी खायला जाऊया का? आता मला ना चॉकलेट खायचंय तर तू मला चॉकलेट आणून देशील का? आता मला ना आईस्क्रीम खायची खूप जास्त इच्छा झाली आहे तर म्हणजे आपण दोघं ना बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊया का? असं म्हणजे तुमच्यासोबत असताना ना छोटे छोटे हट्ट करेल. म्हणजे आता मला पाणीपुरी पाहिजे म्हणजे पाहिजे, आता मला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे, आता मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. असं म्हणजे छोट्या मुलांसारखं ना तुमच्यासोबत वागेल. म्हणजे मित्रांनो तुमच्या समोर ना म्हणजे जसं एखादं छोटं मूल जसं हट्ट करतं ना तसं ती ना छोटं मूल बनून तुमच्या समोर ना हट्ट करायला सुरुवात करेल. सो मित्रांनो असे हट्ट जर तुमची मैत्रीण जर तुमच्यासोबत असताना जर करत असेल ना तर मित्रांनो समजून जा की म्हणजे तिच्या मनामध्ये ना काहीतरी भावना तुमच्याविषयी आहेत आणि मित्रांनो म्हणजे तिला तुम्ही ना आवडता आणि म्हणजे ती तुम्हाला ना आपल्या हक्काचा माणूस ती तुम्हाला समजते. कारण मित्रांनो हट्ट आणि जिद म्हणजे आपण म्हणजे त्याच म्हणजे व्यक्तीसमोर करतो जी व्यक्ती ना एकतर आपल्याला आवडत असते किंवा त्या व्यक्तीवरती ना आपण म्हणजे हक्क गाजवत असतो. म्हणजे आपल्याला ती व्यक्ती ना आपल्या हक्काची अशी वाटत असते. म्हणजे त्याच व्यक्तीसमोर ना आपण अशी हट्ट आणि अशी जिद्द आपण त्याच व्यक्तीसमोर करतो. नाहीतर असं कोणत्या पण म्हणजे व्यक्तीसमोर आपण हट्ट अजिबात करत नाही. सो मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.